ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. एका साधकाने एकदा श्रीमाताजींना एक खूप साधा पण तितकाच गहन प्रश्न विचारला. हो. प्रश्न होता की आपला अहंकार ईश्वरामध्ये कसा विलीन करायचा. हो, आणि साहजिकच आपल्याला वाटतं की याचं उत्तर त्याग किंवा समर्पण असं काहीतरी असेल. अगदी. पण श्रीमाताजींनी जे उत्तर दिलं ते ऐकून माणूस क्षणभर गोंधळतोच. अगदी बरोबर, कारण ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्या म्हणाल्या की अहंकार विलीन करण्याच्या आधी व्यक्तीला एक स्वतंत्र, एक पृथगात्म व्यक्तिमत्व म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड पर्सनॅलिटी निर्माण करावी लागते. एक मिनिट, पण हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय. म्हणजे अहंकार घालवण्याआधी तो मुद्दाम घडवायचा. हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. इथे पृथगात्म व्यक्तिमत्व याचा अर्थ अहंकारी होणं नाहीये. अच्छा. त्याचा खरा अर्थ आहे बाहेरील सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता मिळवणं. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व इतरांच्या विचारांनी, भावनांनी किंवा इच्छांनी प्रभावित होता कामा नये. म्हणजे स्वतःभोवती भिंत बांधण्यासारखं नाही, तर आतून मजबूत होण्यासारखं. अगदी. स्वतःचं एक स्थिर केंद्र हवं, जे बाहेरच्या वादळांनी ढळणार नाही. हे ऐकून मला आठवतंय, श्रीमाताजींनी एका पत्रात याचे खूप छान उदाहरण दिलं होतं. एका व्यक्तीला कादंबऱ्या वाचायची भीती वाटायची. कारण त्यातील पात्रांचे विचार, त्यांच्या भावना, तो स्वभाव ती व्यक्ती नकळतपणे स्वतःमध्ये ग्रहण करायची. हो, म्हणजे पात्र दुःखी असेल तर ही व्यक्ती दुःखी व्हायची. बरोबर. आणि इथेच श्रीमाताजींची ती मऊ लोण्याची उपमा अगदी अचूक बसते. त्या म्हणतात की जगातले 99% लोक हे मऊ लोण्यासारखे असतात. आणि त्या लोण्यावर कशाचाही ठसा सहज उमटतो. तो ठसा म्हणजे वाचलेलं एखादं वाक्य असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलेली एखादी पोस्ट, अगदी शेजाऱ्याच्या मनातली इच्छा सुद्धा असू शकते. गंमत म्हणजे आपल्याला वाटतं की या आपल्या स्वतःच्या इच्छा आहेत, मला हे हवंय किंवा माझं हे मत आहे, पण खरं तर ते फक्त बाहेरून उमटलेले ठसे असतात. हो, आणि त्यामुळे होतं काय की एक सततचा आंतरिक गोंधळ आणि संघर्ष सुरू होतो. कारण आपल्या आतमध्ये अशा बाहेरून घेतलेल्या अनेक इच्छा, अनेक विचार एकमेकांत मिसळून जातात. श्रीमाताजींनी हे समजावताना हाताची बोटं एकमेकांत गुंफून दाखवलं होतं. अच्छा. आणि त्या इच्छा मग एकमेकींवर वर्चस्व मिळवण्यासाठी सतत लढत राहतात. ही खूप थकवणारी प्रक्रिया आहे, कारण व्यक्तीला कळतच नाही की ती स्वतःशीच का लढत आहे. पण आजच्या जगात हे किती कठीण आहे. म्हणजे जिथे सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांच्या प्रभावांच्या महापुरात उभे आहोत. हेच तर खरं आव्हान आहे. आजच्या काळात हे अधिकच कठीण झालंय, पण म्हणूनच ते जास्त आवश्यकही आहे. यासाठी प्रचंड सजगता लागते. म्हणजे नेमकं काय करायला हवं? प्रत्येक विचाराच्या, प्रत्येक भावनेच्या मुळाशी जाऊन स्वतःला विचारायला हवं, हा विचार खरोखर माझा आहे का, की मी तो कुठेतरी ऐकला किंवा वाचला आहे. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं आत्मपरीक्षण. आणि जर हे केलं नाही तर काय होतं? तर अशी व्यक्ती समुद्राच्या लाटांवर हेलकावे खाणाऱ्या लाकडाच्या तुकड्यासारखी असते. तिला स्वतःची दिशा नसते. अगदी लाटा जिकडे नेतील तिकडे ती वाहत जाते. आणि अशा स्थितीत ईश्वरामध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण विलीन होण्यासाठी आधी कोणीतरी असायला हवं. बरोबर. जर तुम्ही केवळ इतरांच्या विचारांचं मिश्रण असाल, तर अर्पण करण्यासाठी तुमच्याकडे तुमचं स्वतःचं असं काहीच नसतं. बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ असा की अहंकार ईश्वरात विलीन करायचा असेल तर तुम्ही एक आकारहीन मिश्रण असू शकत नाही. आधी तुम्हाला एक स्वतंत्र, एक पूर्ण स्व बनावं लागेल आणि त्यानंतरच तो स्व ईश्वरामध्ये विलीन करण्याचा टप्पा येतो. अगदी. त्यामुळे खरी सुरुवात मी कोण आहे या प्रश्नाने नाही, तर माझ्यातलं काय माझं नाही या सत्याला सामोरे जाण्याने होते. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.